तर नमस्कार दोस्तों, मी तुमचा होस्ट ऋषिकेश पुन्हा तुमचं स्वागत करतो ऋषिकेश एक्सप्लोर मराठीमध्ये. तर मी आता आलेलो आहो विन सिटीच्या बाहेर. विन सिटीमध्ये होतो मी व्हिएतनाममध्ये. तेथून आलेलो आहो मी बाहेर. तेथे मी टेंट वगैरे राहून 2 दिवस राहिलो आणि आता मी निघणार आहो मी नेक्स्ट सिटीला होचिमिन सिटीला. तर इथून मी लिफ्ट मागण्याचा प्रयत्न करणार आहो. इथे मी सध्या टोल नाक्याजवळ आलेलो आहो आणि बघतो इथून मला लिफ्ट मिळेल का नाही मिळेल. तर बघूया काय होते. नाहीतर मी थोडं समोर जाईल व तिथून बघणार. तर मित्रांनो, हे खूप मोठं चॅलेंज होणार आहे. कारण इथून होचिमिन सिटी जे आहे ते जवळपास 1300 किलोमीटर आहे. तर बघूया आपण आपल्याला 1300 किलोमीटरची हिचहायकिंग म्हणजे लिफ्ट मिळते का 1300 किलोमीटरपर्यंत. 2-3 दिवस पण लागू शकतात. बघूया आपण. प्रायव्हेट बस पण जातात, पण आपल्याला घ्यायची आहे लिफ्ट. बघूया मिळते का नाही. देखो आज. तर मित्रांनो, आता मी एका पेट्रोल पंपवर आलेलो आणि इथून प्रयत्न करणार आहोत मी आता लिफ्टचं मागण्याचा हिचहाईक करण्याचा. हे बघू शकता इथे हे पेट्रोल पंप सेफ जागा आहे म्हणून इथे आलेलो आहो मी. आता इथून बघूया. उशीर खूप झालेला आहे, नाहीतर इथंच झोपावं लागेल आज नाही. तर बघूया मिळते का नाही मॅडम लिफ्ट. तर मित्रांनो, इथून मला राईड मिळाली नाही विन सिटीमधून. मी सध्या पण पेट्रोल पंपवरच थांबलेलो आणि मला वाटतं मला इथंच थांबावं लागेल आज रात्री. तर उद्या सकाळी मी ट्राय करणार आहे. सध्या मी पेट्रोल पंपवरच थांबलो. तर बघूया काय होतं. तर मित्रांनो, मी अजून पण विन सिटीमध्येच आहे आणि मला एक पण राईड मिळाली नाही आज. कारण न्यू इयर चालू आहे ना इथे. लोकांचा तर ट्रक वगैरे सगळं बंद आहे. फक्त फॅमिली कार्स वगैरे आणि बस वगैरे चालू आहे ट्रान्सपोर्टेशन. तर मला नाही वाटत की हिचहायकिंग शक्य तर आहे. कारण माझ्यापाशी दिवस पण खूप आहे. जवळपास 50 दिवसाचा विजा होता माझा हा व्हिएतनामचा. तर बघू, धीरे धीरे पण मिळाली तर ठीक आहे. आता मी ह्या पेट्रोल पंपवरच आहे अजून पण. आणि इथल्या स्टाफला मी आता विचारणार आहे की मी इथे कॅम्प करू शकतो का नाही. म्हणजे टेंट, माझ्याजवळ टेंट आहे, मी इथं कॅम्पिंग करू शकतो का नाही. तर बघूया काय म्हणतात ते विचारतो मी त्यांना आता. आय नीड कॅन आय कॅम्प हिअर. Excuse me. Your message. No. Here. Okay. Here. Here. मित्रांनो, त्यांना विचारलं पण जागेचा प्रॉब्लेम येतो. ही जागा मला चांगली वाटत आहे कारण कॅमेरा आहे इथे, पण नाही म्हणत आहे. हे नॉट ओके. हियर ओके. हियर ओके. यहाँ पर बोल रहे भाई खुले में. ठीक है, कर लेते. इथे म्हणत आहे ते खुल्यात. आपल्याला काय झोपायचंच आहे, फक्त करून टाकू. तर नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. मी तुमचा होस्ट ऋषिकेश पुन्हा तुमचं स्वागत करतो ऋषिकेश एक्सप्लोर मराठीमध्ये. तर आता मी
म्हणजे मी काल रात्री या स्टेशन पेट्रोल पंपावरच झोपलेलो होतो. तर आता मी पुन्हा प्रयत्न करणार आहे हो ची मिन सिटीसाठी जाण्यासाठी, रिचेक करण्यासाठी. तर बघूया मला लिफ्ट मिळते का नाही मिळत, किंवा मला हा स्पॉटच चेंज करावा लागेल, थोडं पुढं जावं लागेल, तरच एखादा कोणी थांबेल. तर बघत राहा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत की मला लिफ्ट मिळेल का नाही मिळेल, का मी जाऊ शकणार का नाही. हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे येथील काही नजारा. तर मित्रांनो, एक लिफ्ट मिळालेली आहे. आता यांना विचारू कुठपर्यंत जात आहेत ते. यांनी दिलेली आहे लिफ्ट. तर मित्रांनो, त्यांनी मला इथे एका पेट्रोल पंपाशी थांबवलेलं आहे, सोडून दिलेलं आहे. आणि आता बघू पुढे अजून लिफ्ट मिळते का नाही मिळत. मला आता त्या साईडला जायचं आहे, डोंगहाईकडे. तर बघूया मला लिफ्ट मिळते का नाही. तर मित्रांनो, मी आलेलो आता इथे एका शांत जागेवर. आधी सिटीमध्ये होतो मी, त्या जे मागच्या ज्या कारने मला जिथे उतरवलं पेट्रोल पंपाचे, तिथून मी थोडं पुढं आलेलो, कमसे कम 3-4 किलोमीटर. आणि इथून आता लिफ्ट मला मिळते का नाही मिळत बघणार आहो मी. हे बघू शकता तुम्ही, कसा एरिया आहे हा. तर बघूया इथून मला लिफ्ट मिळते का नाही. लहानशी लिफ्ट मिळालेली आहे. तर मित्रांनो, अजून पण मी त्याच गावामध्ये, ज्या गावामध्ये मला मागच्या गाडीने सोडून दिलं होतं, याच्या आधी जी मला पहिली लिफ्ट मिळाली होती, त्या गाडीने जिथे सोडून दिलं मी तिथे जाऊ सध्या. आणि हे बघू शकता, या गावामध्ये आजूबाजूने शेती होत आहे. धान म्हणजे तांदूळ, भात याची शेती होत आहे इथे. हे बघू शकता, संध्याकाळचे लोक इथे कामं करत आहेत. काय फुल प्रोटेक्शनमध्ये काम होतं इथे, शेती करतात लोक. हे बघू शकता तुम्ही. आपल्या भारतात तर एकदम एवढं प्रोटेक्शनमध्ये करत पण नाहीत शेती. डायरेक्ट जमिनीमध्ये उतरतात ना, काय हेल्मेट वगैरे काहीच नाही. इथे भाऊ फुल प्रोटेक्शनमध्ये शेती करतात. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, इथे बघा, ही अशी शेती होत आहे बदकांची. आपल्या इकडे पण होत असेल, पण मी हे पहिल्यांदा बघत आहे, म्हणून तुम्हाला पण दाखवतो. हे बघा. तर मित्रांनो, माझ्या मागे एक मंदिराचं गेट दिसत असेल तुम्हाला. आता मी तिकडं जातो. बघू शकता किती मोठं गेट आहे. तर चला जाऊया आतमध्ये, काय आहे बघूया. तर येथील मास्टरनी मला परवानगी दिलेली आहे इथे राहायची. मी या टेम्पलमध्ये आलेलो होतो, तुम्हाला सकाळी दाखवणार. आणि हे असं काही डिनरमध्ये दिलेलं आहे मला. तर भेटूया, बघत राहू. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आता इकडे मला रूम दिलेली होती, मी रूम तुम्हाला दाखवणार होती. आता मला ब्रेकफास्टसाठी बोलावलं, नाश्त्यासाठी. तर तिकडे जाणार आहो मी. तर मित्रांनो, काही अशा प्रकारे आहे इथे नाश्ता. येथील पूर्ण तर नाही खाणार, म्हणजे पूर्ण नाही खावं लागत, थोडंसंच खावं लागतं. इथलं ब्रेड आणि, मला वाटते हे माहीत नाही काय, ब्रेड आणि एग्स. चला तर खाऊया. हे बघा, इथे ब्रेड, हे एग्स आहे, आणि हा काही प्रकारे सलाद. तर चला खाऊया. तर मित्रांनो, मला इथे असा काहीतरी भेट दिलेला आहे यांनी या मंदिरमध्ये. चोआगियालिम असं काहीतरी नाव आहे. मी पुन्हा एकदा कसं प्रोनाऊन्स करते ते सांगून तुम्हाला सांगणार आहे. तर काल थांबलो होतो मी, आणि आज आणखी एक दिवसासाठी त्यांना विचारलं की एक दिवस आणखी राहू शकतो का मी. तर ते म्हणले तू राहू शकतोस. तर काही अशा प्रकारे माझं भेट दिलेलं आहे त्यांनी. आणि मी तुम्हाला हे मंदिर कसं आहे ते पण दाखवणार आहोत आज. बाहेर थोडं वातावरण हे आहे म्हणून. चल ठीक आहे, तर व्हिडिओला बघत राहा तुम्ही.